सांगलीत आजी आजोबांना लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद 14,35,000 लाखाचा मुद्देमाल हस्तगत. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वयस्कर नागरिकांना जाळ्यात ओढून लुटणाऱ्या एका सराईत आरोपीला जेरबंद केले आहे. मारुती बाबाजी कोटे वय वर्ष 47 राहणार हुलजंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील तब्बल 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी बस स्थानक किंवा रस्त्यावर थांबलेल्या वयस्कर आजी आजोबांना घरी सोडतो किंवा बाळूमाच्या मेंढ्यांचे दर्शन घडवतो असे सांगून वाहनावर बसवायचा. त्यानंतर त्यांना निर्जस्थळी नेऊन भुलवून अंगावरील सोन्याचे दागिने लुटून पसरवायचा. मिरज ग्रामीण, जत, कवठेमंकाळ आणि आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी अशाच प्रकारे गुन्हे केले आहेत. पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या पथकाने चाणक्य चौक, कुपवाड परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. कडक चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सोनाराला विकलेले 90 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत 13,35,000 आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल किंमत 1 लाख रुपये असा एकूण 14,35,000चा मुद्देमाल जप्त केला. आरोपी मारुती कोटे हा रेकॉर्ड गुन्हेगार असून त्याच्यावर कर्नाटकातही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.